गुवाहाटीचा दौरा दौरा की पिकनिक के साथ नगर सेवक गए थे और उनकी फैमिली गई थी। तो 65 लाख का कहाँ पे खर्चा हुआ है, ये पैसा जनता का है, तो उसका हिसाब दो। गुवाहाटी दौऱ्यावरून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती। उल्हासनगर महापालिकेचे जवळपास 70 नगरसेवक प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून गुवाहाटीला निघाले, ते पण वाया प्लेन। आणि त्यानंतर वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल व्हायला सुरुवात झाली। या प्रशिक्षण दौऱ्यामध्ये नगरसेवकांसोबत त्यांचे मित्र, इतर पदाधिकारी आणि कुटुंबातील सदस्य सुद्धा होते। त्यामुळे खरंच हा प्रशिक्षण दौरा होता की पिकनिक होती, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्ताने उपस्थित झाले होते। लोकमतने सुद्धा याबद्दल एक स्पेशल रिपोर्ट केला होता आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की 65 लाख रुपये खर्च करून नगरसेवक गुवाहाटीमध्ये नेमकं काय शिकले। बरं, हे 65 लाख नागरिकांच्या खिशामधले होते। नुकताच उल्हासनगर इथं महापौरांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या जनता दरबारामध्ये एक महिला आली आणि या महिलेनं थेट या 65 लाखांचा हिशोबच महापौरांना थेट विचारला। महिलेच्या या प्रश्नामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। विशेष म्हणजे या प्रश्नावर महापौरांना लवकर उत्तर देता आलं नाही। सभागृह नेत्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिलेनं महापौरांनी उत्तर दिलं पाहिजे असा हट्ट धरला आणि त्यानंतर नेमकं काय झालं हे तुम्हीच पहा। के साथ नगर सेवक गए थे और उनकी फैमिली गई थी। तो 65 लाख का कहाँ पे खर्चा हुआ है, ये पैसा जनता का है, तो उसका हिसाब दो। अभी मैडम मुझे बोल रही कि आप उधर आ जाओ, मैं उधर क्यों आ जाऊं? अगर आप इधर जवाब नहीं दे सकते तो मत दो। ये सवाल बहुत दिन से पहले का है, अभी का सवाल नहीं है। आप मुझे बताइए, अभी आप जवाब दे रहे हो, आप अभी जवाब दे रहे हो, क्योंकि ये सवाल कितने दिन पहले निकला है सर? आपके कभी पूछा है हम लोगों ने? मैंने फाइल दिया हुआ है, उसके तभी क्यों नहीं जवाब दिया? मैंने पूछा है और मैं महापौर को सवाल पूछ रही हूँ, आपको नहीं पूछ रही हूँ। महापौर कौन है? नहीं, एक सेकंड, ये बोर्ड क्या लिखा है इधर? महापौर ने बोला है ना, तो महापौर जवाब देंगे। आप क्यों दे रहे हो जवाब? आप नहीं, महापौर का नाम क्यों लिखा है? नहीं, उधर लिखो आपका नाम। महापौर नहीं, आपको जवाब देने का कुछ भी, एक सेकंड, आपका जवाब देने का कुछ भी हक नहीं है। आपने ये बोर्ड क्यों लिखा है? महापौर के वकील से जवाब दे नहीं, नहीं, क्यों? उन्होंने बोला है, महापौर के पास जवाब नहीं है क्या? उन्होंने बोला है ना कि मुझे एक बात बताओ, ये जनता का सवाल नहीं है क्या? है कि नहीं है? तो ये क्यों जवाब दे रहे हैं? ये क्यों जवाब दे रहे हैं? माझ्या बॅगेतल्या पहिल्या क्षणीच आपलं माईक आहे बघ। जवाब दो। और ये बोर्ड क्यों लिखा है फिर महापौर का? तुम्हाला ज्याही डिटेल्स हव्यात तिथे तुम्हाला प्रत्येक इन अँड डिटेल्स देण्यात येतील। मॅडम एक मिनिट, मला तिथे यायची गरज नाही। जनता दरबार तुम्ही बोललाय, जनता दरबारला उत्तर देण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे बोलवले, तो उत्तर द्या ना। तिथे येऊन मला काय तुम्ही उत्तर देणार आहात? नाही, प्रश्नाचं उत्तर आता द्या। हा जनताचा प्रश्न नाहीये का? आहे की नाहीये? या गोंधळानंतर संबंधित महिलेनं माध्यमांना सुद्धा प्रतिक्रिया दिली। माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की महापौरांचा जनता दरबार आहे, मग प्रश्न जर महापौरांना विचारला जातोय तर इतर जण त्याची उत्तरं का देतात, असं सांगत 65 लाखांचा हिशोब आम्हाला द्या, तो पैसा जनतेचा आहे असं देखील त्या म्हणाल्या। पाहुयात त्यांची प्रतिक्रिया। माझा एकच प्रश्न होता, तुम्ही गुवाहाटीला गेले होते, नगरसेवक गेले होते, त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली गेलेली, 65 लाख 65 लाखचा जो खर्च झालाय त्याचा हिशोब मला फक्त पाहिजे होता। तर त्यांना उत्तर देता येत नव्हतं, का देता येत नव्हतं माहिती नाही। ते महापौर उत्तर नाही देत होते, त्यांच्या ज्या बाजूला होते ना ते कोण होते मला माहिती नाही, त्यांना मला ओळखायचं पण नाहीये। त्यांनी उत्तर दिलं की असं झालं तसं झालं तर, पण तुम्ही मग हा जो बोर्ड आहे ना, एक मिनिट जरा साईडला व्हा तुम्ही, हा जो बोर्ड आहे ना महापौर, हे कशाला लिहिलंय? तिथे लिहा ना, सो अँड सो उत्तर देणार आहे।
महापौरचं नाव का लिहिले तिथे? उत्तर महापौर देणार आहे ना. महापौरने मला काही उत्तर दिले नाही, उलट मला सांगितलं की मी बाईट दिली. मी ते पण सांगते बाईट मध्ये काय दिलेलं आहे. मॅडम बोलतात की आम्ही साध्याशा हॉटेलमध्ये राहिलो होतो, पण असं नाही झालेलं आहे. चांगल्या 5 स्टार नाही तर 7 स्टार हॉटेलमध्ये ते राहिलेले आहेत. तिथे त्यांनी मस्त एन्जॉय केले, रील्स बनवलेले आहेत, मस्त बसमधून उतरतात त्यांच्या रील्स बनवलेत. तर हे प्रशिक्षण असतं का? याला प्रशिक्षण बोलतात का? नाही ना. दुसरी गोष्ट, प्रशिक्षणासाठी जिथे गेले होते ना गुवाहाटीला, त्या दरम्यान किती वादळ आलं होतं. आता एवढं मोठं वादळ असताना सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण देणारे टीचर कुठे होते? मला सांगा ना. आपल्या इथं असा हवा पाणी बदलला, जास्त पाऊस आला तर आपण प्रशिक्षण घेऊ का? नाही घेणं. मग तुम्ही प्रशिक्षण कसलं घेतलं त्याचं पण उत्तर हवंय मला. 65 लाख कुठे खर्च केले त्याचं पण उत्तर. हा जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा. आणि जनता विचारते, मी नाही विचारत आहे. मी जनतेसाठी आली आहे, जनतेकडून आलेली आहे. जनता तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण जनतेला तुम्ही पोहोचू देत नाही. आता येणाऱ्या काळामध्ये 65 लाखांचा हिशोब महापौर मॅडम देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच जर आपण बघितलं तर या संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान वेगवेगळे रील्स व्हायरल झाले. यामध्ये काही डान्स करतानाचे व्हिडिओ होते, तर बाहेर फिरतानाचे सुद्धा व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. आता 65 लाख रुपये तर खर्च झाले आहेत, मात्र प्रशिक्षणाला गेलेले नगरसेवक घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा आता शहरासाठी कसं करून देतात आणि नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवतात आणि याचं आउटपुट नेमकं काय निघतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच नगरसेवकांचा हा गुवाहाटीचा दौरा आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले रील्स याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मयूर चव्हाण, उल्हासनगर.